हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रावीज रेसिपीज. मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत चपातीचं उपमाचं रेसिपी शेअर करणार आहे. आणि त्यासाठी इथे मी कणिक मळून घेत आहे. आणि आपण रोजच्या चपातीसाठी जसं कणिक मळून घेतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे. ना खूप घट्ट असावं, ना खूप पातळ असावं. तर इथे मी उपमा 5 जणांसाठी बनवणार आहे. तर त्यासाठी मी मीडियम साईजचे 5 चपाती बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे उपमा तुम्ही शिल्लक राहिलेल्या चपातीपासूनही बनवू शकता. इथे माझी चपाती झालेली आहेत. तर ते थंड झाल्यावर मी त्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. बारीक वाटून झाल्यानंतर त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. आणि त्यासाठी इथे कढईत मी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 4 ते 5 बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 चमचा परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेला आहे. त्यानंतर सोललेले अर्धी वाटी शेंगदाणा घालायचा आहे. आता अर्धा चमचा हळद आणि पाव चमचाच लाल तिखट घालायचं आहे. चवीपुरतं मीठ आणि साखर घालून घ्यायचं आहे. लाल तिखट हा शक्यतो कमीच घालावा, कारण की ऑलरेडी आपण बारीक चिरलेली मिरच्याही घातलेल्या आहोत. त्यानंतर बारीक केलेले चपाती घालून घ्यायचे आहेत. आणि ह्याला आता 4 ते 5 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, मुलांना रोजचे पोळी भाजी खाऊन हा कंटाळा येतो. तर रोज काही ना काहीतरी त्यांची डिमांड ही असतेच. तर आईंना बनवण्यासाठी हा एक हेल्दी आणि झटपट ऑप्शन असू शकतो. तर आता त्याला बारीक कोथिंबीर घालून दही किंवा लिंबूसोबत आपण सर्व करू शकतो. मैत्रिणींनो, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीत. बाय.